नमस्ते. जसे की तुम्हाला आज माहिती आहे मला सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी थोडेसे कारनामे करत आहे मी. उगाच इंट्रोड्यूस देण्यामध्ये टाईम वेस्ट न करता सरळ टॉपिकवर येऊ. रिठा शिकाखाईची पावडर आणली आहे मी. रिठा, हे शिकाखाई आणि हे बरेच काही. तर यांच्या सगळ्यांची पावडर मी हे बघा असा हात लावते का, जाऊ दे. हे सगळं मिक्स करून याचा मी लेप आता डोक्याला लावणार आहे. केस खूप गळत आहे माझे. ॲक्च्युली मेकअप वगैरे काही केलेला नाही आहे. आत्ताच मग झोपेतून उठलेलो आहे आम्ही. आणि ह्याच्यात जरा पाणी मिळवून घेते 2 मिनिटं. यार जास्त पाणी टाकलं का काय मी? शेंड सारखं केस. हे मी केसांना लावणार आहे सिरियसली. तर मी एक्सपेरिमेंट असं करते की केस खूप गळत आहे. रिठा शिकाखाई, एकाने मला सांगितलं की रिठा शिकाखाई पावडरचा लेप जर केसांना लावला तर केस गळती कमी होते आणि केस चांगले वाढतात आणि बरेच काही अजून फायदे सांगितले. तर मी आणले आहे रिठा शिकाखाईची पावडर. हे काही मिक्स झाल्यानंतर असं दिसतंय. यार काही हो, पण केस अजून जास्त गळायला नको. बस तेवढं झालंय ना, खूप आहे. अजून थोडं पाणी टाकावं लागेल मे बी. हे असं नाही लावू शकत ना मी. 1 मिनिट थोडं अजून पाणी टाकते. माहित नाही यार याने खरंच फरक पडेल की नाही पडेल, पण मग ट्राय करण्यात काय हरकत आहे. 6 महिने ट्राय करणार आहे मी इथून पुढं आणि तुमच्यासोबत मी शेअर पण करणार आहे खरंच फरक पडलाय की नाही. तर जाणून घेण्यासाठी खरंच हे रिठा शिकाखाईची अशी पेस्ट केसांना लावल्यामुळं केस गळती कमी होते का, केस वाढतात का, तर तुम्ही मला फॉलो करू शकतात आणि केस गळती थांबवण्याच्या जर्नीमध्ये सामील होऊ शकता. कधी कधी असं वाटतं आमच्या टकलूवरती एक्सपेरिमेंट केला पाहिजे. तुमचे दाजी हो, बिचाऱ्यांना केस खूप कमी आहे, त्यांच्यावरती करू का एक्सपेरिमेंट? केला पाहिजे मे बी. चलो, तो ये इतना कुछ बन के रेडी हो चुका है. एसी कंटेस्टेंट काय म्हणतात ते, एवढ्या प्रमाणात पातळ झालं पाहिजे. कोण काय म्हणतात रे त्याला, कमेंट करा आणि मराठीत करा. इंग्लिश मला एवढं कळत नाही. ठीक आहे, हे असं झालं. यार कपडे खराब होते. ठीक आहे, मस्करी एका बाजूला. की हे लाल लाल मेहंदी नाही बरं का, ते सकाळी नाश्त्यासाठी ना ते चिकन फ्रायच्या मसाल्यामध्ये सोयाबीन फ्राय केले होते. श्रावण चालू आहे ना, त्याच्यामुळं मग ते कांगवा पण लागेल का मला. बिचारा कांगवा पण खराब करेल मी, माझं काही खरं नाही राहू. ठीक आहे, चलो कोई बात नाही. आव तर हे आता असं डोक्यावर चुंबळ बांधून बसल्यासारखं वाटतंय, पण अर्धा तास वाळूच द्यावा लागेल. तोपर्यंत भांडे घासून घेते, कारण की भांडे पण पडले रात्रीचे घासायचे. तर चलो भांडे घासून येते. भांडे घासून झाल्यावर मग केस धुवून टाकावं लागेल. यार पाणी खूप गळतं आहे याच्यामधून. हे बघा, हे असं स्कॅल्प दिसायला लागून गेली होती. आधी ना म्हणजे असं स्कॅल्प दिसायची नाही माझ्या, म्हणजे केसांनी पूर्ण झाकलेलं असायचं. ओले पण केले ना केस, तेवढं स्कॅल्प दिसत नव्हतं. आणि आजकाल खूप केस गळायला लागल्यात. तर मग म्हटलं चलो टाकला होने से पहिले कुछ एक्सपेरिमेंट अगर सफल हो ही गया तो चांगली गोष्ट. कंगवा पण एवढा खराब करून टाकला, तो पण धुवावं लागेल मला आता. मिलते हैं थोड़ी देर बाद. 1 hour later.
1 तासानंतर बाहेर पाणी घेतलं आणि धुवून घेतले केस. खरं सांगू तर खूप चिकट झालेले होते, तरी धुवून टाकले. आणि त्यानंतर मस्तपैकी हे बघा असे मोकळे मोकळे झालेले होते केस आणि खरंच सुंदर स्मेल येत होती केसांमधून. रेटा शिका खायची. आणि जरा म्हटलं मग आता आपला अवतार चेंज करून व्हिडिओ बनवून घ्यावा. चलो. आणि आता दिवसाचा रात्र झालेला आहे. व्हिडिओ पण बनवून झालेले आहे आणि मी जाम थकलेली आहे. सकाळी माझा लुक कसं होतं ना, आता कशी दिसते मी. ही दाजी पण आले कामावरून. बघावं इकडं माझ्या ब्लॉगसाठी. ओ माझा ब्लॉग आहे. ब्लॉगचा एंडिंग आहे दिवसभराची. काही सांगशाल का माझ्या सबस्क्रायबरांना, माझ्या भाऊ लोकांना? काय सांगू यार. दाजीला काही सांगता येत नाही म्हणून मीच सांगते. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चलो बाय, गुड नाईट.